साहेब यांची सुद्धा इथे उपस्थिती लाभलेली आहे. आपले मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान हरिभक्तपरायण माधवराव काका आजेगावकर हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. नेहमीच आपल्यासोबत असणारे सर्वोत्तम काका पाथरीकर यांचंही या ठिकाणी स्वागत. श्रीराम शरणं हेमशैलापदे धनुजवनुकृशानं ज्ञानिनां अग्रगण्यं सकलगणं वानराणां मधीशं रघुपतिप्रियभक्तं वास्तुजातं नमामि. बजरंगबली की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. तुषार भैया मराठे मंचावर यावं. रामरक्षेचा पाठ होईल. चिरंजीव चिन्मय राजीव चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी रामरक्षेचा पाठ घ्यावा. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अत ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमूर्जटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासिदूनधनुर्बाणपाणिं नक्तं स्वरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षापटेत् प्राज्ञ पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिं घ्राणं पातु मखत्राता मुखं संवित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु स्कण्ठं भरतवन्दिता स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजो भगणेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी श्वेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपु एताम्बराम्बलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सुखी पुत्री विजयी विनयी भवे पाताल भूतल व्योमचारिणश्छद्मचारिण न द्रष्टुपमि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरोऽन्यलिप्यते पापे भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिका
आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकाणां राम श्रीमान सन प्रभु तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबरो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो फलमूलाशिनो दान्तो तापसो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो राम लक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्राये त्राण्यो रघुत्तमो आतसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगणिसङ्गसङ्गिणो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपति सदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वे न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं वर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे वो राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीभूतकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। प्रभु श्रीरामचंद्र भगवान की जय। श्री मारुती स्तोत्राचा एक पाठ होणार आहे। कुमारी नारायणी वैभवराव वैद्य आणि चिरंजीव भरत वैभवराव वैद्य या दोघांनी मारुती स्तोत्राचा पाठ केला। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रवंचना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंधरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उजली बाहो आवेशे लोटला बळे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कामती बळे ब्रह्मांडे माईले नैनो आवळे दंतभंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुडिले माथा किरीटे कुंडले बळे
कर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता सांडे टका सड पातळू चपळांक पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटी आवळे आणिला माहुती गेला आला गेला मनोगती मनासी ताकिले मागे गती सी तुलना नसे अनोप्रासोनी ब्रह्मांडा एवढा अवतरा असे तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रे पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या हृदयो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रहरणु कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्र संपूर्णम. त्याचा पाठ श्री सर्वोत्तम काका पाथरीकर हे घेतील. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बर बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग कंचन वर्ण विराज सुबेशा कानन कुंडल कुंजित के हाथ वज्र जो ध्वजा विराजे कांधे मूंज जने मूसा शंकर सुवर केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसी सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा बिकट रूप धरि लंक जरा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवा लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि मुरलाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कही श्रीपति कंठ लगा सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित आई जब कुबेर दिगपाल जहाँ ते कवि को बिद कही सके कहा तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीन तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जा जुग सहस्र जो जन पर भानु लीलोताहि मधुर फलना प्रभु मुद्रिका मिली मुख माहि जल दिलादि गए अचरजना दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे के राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत भी संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लाभ सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साज और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पाव चारों जुग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजिया साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुला अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दीन जानकी मां राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म दुख विसरा अंत काल रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहा और देवता चित्तन धरहि हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई
कृपा करहु गुरुदेव की नाय। जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख हो। जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी। तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय माडे। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर रामचंद्र की। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। आज आपल्याला सर्वांना संबोधन करण्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय श्री भास्कर महाराज गोपाळराव ब्रह्मनाथकर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं। राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बजरंग बली की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। व्यासपीठावरील परमपूज्य आजेगावकर महाराज आणि उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित बंधू तथा भगिनी, आज मी जो आपल्यासमोर विषय मांडणार आहे ती विषयाची सुरुवात करण्याच्या आधी या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत 12वी पर्यंत शिकणारे, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्यासाठी 2-3 प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं येतील, त्याच्या आधारावर पुढचा विषय तयार होईल। आज रविवार आहे, सोमवार किती वाजता लागेल? आज रविवार आहे, सोमवार किती वाजता लागेल? 12 वाजता। हे उत्तर मी माझ्या खिशात ठेवतो सध्या। नवीन वर्षाची सुरुवात केव्हा होते? गुढीपाडवा। हे उत्तर आलेलं आहे सगळ्यांनी, त्याच्यासाठी आधी टाळ्या वाजवा। तिसरा प्रश्न आहे, 3च प्रश्न विचारणार आतापर्यंत। तिसरा प्रश्न आहे, सकाळच्या झोपेला काय म्हणतात? हा, तिकडून उत्तर आलं, साखर झोप म्हणतात। साखर झोप या विषयावर सुरुवात करणार, पण झोप घ्यायची नाही बरं का। पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी। लक्ष द्या, 6 ते 9 सगळे जागे असतात, 9 ते 12 भोगी जागे असतात। भोगी कोणाला म्हणतात हे सांगत बसत नाही। 12 ते 3 तस्कर जागे असतात। जर 12ला दिवस बदलला तर कोणाचं मुहूर्त सुरू होतं? चोरांचं। म्हणजे घोटाळा सुद्धा आदर्श होईल की नाही? आपल्याकडे रात्री 12ला दिवस बदलत नाही। जागतिक पातळीवर ते चालू द्या, नाही तर उद्याच रेल्वे स्टेशनवर जाऊन कोणाला भांडू नका। सांगायचं तात्पर्य, आमच्याकडे सूर्योदय ते सूर्योदय दिवस आहे, मध्यरात्र ते मध्यरात्र नाही। पाश्चात्यांनी का सुरू केलं त्यांचं त्यांना विचारा। मध्यमधला ध काढायचा, द लावायचा, असं साजरा करायची त्यांची पद्धती आहे, आमच्याकडची नाही, हे लक्षात घ्यायचं। आता राहिला प्रश्न पाडव्याविषयीचं। शाळा महाविद्यालयात गेल्यानंतर पाडव्याच्या ऐवजी 1 जानेवारी उत्तर येतं, अंतःकरणाला वेदना होतात। देश स्वतंत्र होऊन 70-75 वर्ष झाले,
तरी 1 जानेवारी काही आम्ही विसरायला तयार नाही. आमचं नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतं. आता राहिला साखर झोपेचा प्रश्न. लक्षात घ्या, आमचा दिवस केव्हा सुरू होतो तर म्हणाले अर्धा प्रहर सूर्योदयाच्या आधी, म्हणजे सूर्योदय 6ला असेल तर 4:30ला दिवसाची सुरुवात होते. सांगायचं तात्पर्य, आणि जे 12ला दिवस बदलतात त्यांना आम्हाला विचारायचं आहे, सुरुवात झोपेपासून होते का अभ्यासापासून सुरुवात होते? झोपेपासून. मग झोपच घेणार की नाही परीक्षेत सुद्धा? ठीक आहे, तो विषय नाही. मी सांगत काय होतो, आम्हाला शब्द पाठ आहेत, त्याचे भावार्थ माहीत नाही. लक्षात घ्या, आमचं वैद्यकशास्त्र सांगतं सकाळी 4:30 ते 7:30 या वेळात जो झोपतो त्याच्या शरीरात साखर वाढते, त्यांनी घ्यायची तर घ्यावी, आमचं काही म्हणणं नाही. सांगायचं तात्पर्य, आम्हाला शब्द माहिती, त्याच्या पाठीमागचे भावार्थ आम्ही विसरलेलो आहोत. आणि आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे, 2 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्रतिष्ठापना आणि त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. आपल्यापैकी सर्वांनी तो पाहिला असेल. विषय तो निवडलाय राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. लक्ष द्या, आमच्याकडे भौतिक स्वरूपाच्या मंदिराचंही एक स्थान आहे, त्याचप्रमाणे वैचारिक मंदिराचं स्थान आहे. तुम्ही म्हणाल शेकडो राम मंदिर आहेत, पुन्हा एक मंदिर बांधायची काय गरज? अनेक जण जे विचार होते त्यांच्यासाठी सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय गरज आहे ते. त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर म्हणावं लागेल की जे मूळ रामाचं जन्मस्थान आहे तिथंच मंदिर नसेल तर अन्य मंदिरांच्या मध्ये काय अवस्था राहील? म्हणजे मूळ रामाचं जन्म मंदिराचं स्थान झालं पाहिजे, यासाठी ते मंदिर आवश्यक आहे. मंदिर याच्यासाठी आवश्यक आहे की आम्हाला काय आदर्श समाजासमोर ठेवायचा आहे त्याच्यासाठी. उदाहरण घेऊया, आम्ही असं म्हणतो, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. आणि पुढे जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाला असे कळत भजन करा सावकाश. यामध्ये मला सांगा हे मंदिर कुठे आहे? पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर आहे, हे मंदिर आहे का? नाही. याचा अर्थ हे मंदिर आमचं वैचारिक मंदिर आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनं ती कोणी, या न्यायाने प्रत्यक्ष भगवंतानीच अवतार घेऊन सांगितला की हे ज्ञान ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या पद्धतीने जनतेपर्यंत नेण्यासाठी हे मंदिर उभं राहिलं. आणि हे मंदिर वैचारिक आहे. आता नामदेवानी याचा विस्तार केला, कुठपर्यंत? पंजाबपर्यंत गेलं. आता ह्याचं तत्वज्ञान कशात आहे तर गीता भागवत गरितीचे श्रवण या म्हटलं तर तत्वज्ञानाचा भाग दिला आणि त्याचा प्रचार करण्यासाठी नामदेव पंजाबपर्यंत गेले. आज माऊलीचं पसायदान जागतिक पातळीवर गेलेलं आहे. जगातल्या जवळजवळ सगळ्या भाषांच्या मध्ये भाषांतर झालंय. म्हणजे जागतिक पातळीवर हे ज्ञानेश्वरांनी उभं केलेलं मंदिर गेलेलं आहे. आता त्याच पद्धतीने या ठिकाणी राष्ट्र मंदिर म्हणत असताना काय भाव आहे? यातला एक भाव आहे स्वाभिमानाचा. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. मी स्वतः 90च्या कारसेवेला होतो. 1,500 कारसेवक परभणी जिल्ह्यातून घेऊन गेलेलो होतो. त्यावेळा हिंगोली आणि परभणी एकत्र होतं. 90च्या नंतर 92च्या कारसेवेला गेलो होतो. 10च्या पाडला गेला. 50 फुटावर आम्ही होतो. मलबा हलवण्याचं सुद्धा आम्ही काम केलं. तो विषय मला आता विस्ताराने सांगायचा नाही. मला सांगायचं आहे त्या 1992ला प्रमुख जगामध्ये 3 घटना घडल्या. एक, भारतामध्ये बाबरी ढाचा पडला. बाबरी मस्जिद नाही, तिथं कोणी नमाज पडत नव्हतं म्हणून तिला मस्जिद म्हणण्याचं काही कारण नाही. तो बाबरी ढाचा पडला. त्याच वेळा जर्मनीमध्ये बर्लिन शहरासह 2 तुकडे जर्मनीचे केले होते. पूर्व जर्मनी आणि बर्लिन जर्मनी. ती मधली भिंत पडली आणि दोन्ही जर्मनी एक झाले.
आणि त्याच वर्षी रशियाचे 11 तुकडे झाले. आता लक्ष द्या, रशियाचे 11 तुकडे झाले याचा अर्थ बळजबरीने ज्यांना आणलं होतं ते विलग झाले. बळजबरीने 2 देशाचे तुकडे केले होते जर्मनीचे, ते त्यांनी पुन्हा एक केले. म्हणजे जे बळजबरीने असलेलं आहे ते टिकत नसतं. तसं 1947 देशाची फाळणी झाली, ती बळजबरीने झाली. याचाच अर्थ पुढच्या काळात अखंड भारत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक विचार आशे तू हिमाचल या देशामध्ये आहे. म्हणजे काय आहे, मी नकाशा घेऊन येणार होतो पण आता राहिला नकाशा, पण आपल्या सगळ्यांना नकाशा थोडासा उभा राहील असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू रामचंद्रांचा प्रवास अयोध्येपासून ते श्रीलंकेपर्यंत म्हणजे उत्तर दक्षिण असा आहे. भगवान श्रीकृष्णांचा प्रवास पश्चिम पूर्व असा आहे. म्हणजे द्वारकेपासून ते प्रागज्योतिषपुरापर्यंत आहे. आता एक लक्षात घ्यायचं की आमचं वैचारिक वस्त्र राम आणि कृष्ण या दोघांनी विणलंय. पण लक्षात ठेवा, राम आणि कृष्ण यांनी हे वस्त्र आडवे आणि उभे धागे केले असले तरी त्याला कड असल्याशिवाय टिकत नाही. या वस्त्राला कड आहे, ती शिवाची कड आहे. म्हणजे राम कृष्ण आणि शिव या तिघांनी मिळून हा देश उभा केला, हे राष्ट्र उभं केलंय. हे आपल्याला लक्षात राहावं. याच्यासाठी राम मंदिराची, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराची आणि त्याचप्रमाणे विश्वेश्वराचं मंदिराची प्राप्ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पुढच्या काळात. हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण या तिघांनी मिळून देश विकलेला आहे. अभि म्हणतोय सोडून द्या, मी तर हिंदुत्वनिष्ठ मी म्हणणारच. पण राम मनोहर लोहिया जे समाजवादी ते म्हणतात, त्यांनी काय म्हटलं, मी आता जे सांगितलं त्याप्रमाणे की रामकृष्ण आणि या तिघांनी हा देश विणलेला आहे. मला सांगा, उत्तर भारतामध्ये रामसिंग, कृष्णसिंग आणि शंकरसिंग असतील. महाराष्ट्रामध्ये रामराव, शंकरराव, कृष्णराव असतील. दक्षिणेत रामलू, कृष्णलू, शंकरलू असतील. पण राम, कृष्ण आणि शिव याला विशेषणं वेगवेगळी लागली असली तरी देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ही नावं आहेत का नाही सांगा. या नावाने देश विरला याचा अर्थ हा आहे. बरं जाऊ द्या प्रांत, एखादी गल्ली सांगा की ज्या गल्लीमध्ये राम नाव नाही, कृष्ण नाव नाही किंवा शंकर नाव नाही. म्हणजे आमच्याकडे राम, कृष्ण आणि शिव यांनी हा देश पूर्णपणे विणलेला आहे. हा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे. याच्यासाठी राम मंदिराची आवश्यकता. दुसरी गोष्ट, आमचं सोडा हो, रशियाचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला रशियाचे हे मी आता सांगितल्यामुळे 11 तुकडे झाले, त्यावेळेला लॅनिनग्राड आणि स्टॅलिनग्राड नावाची जी गावं होती त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या पाट्या बदलल्या. पूर्वीची नावं त्यांना दिली. आता मला सांगा, लेनिन आणि स्टॅलिन रशियनच होते की नाही? मग त्यांची नावं का बदलली? तर या महात्म्याने म्हणा, या दुष्ट लोकांनी म्हणा, देशाला मातीत घातलं असं जनतेला वाटत होतं. ते त्यांचे असले तरी त्यांनी नावं बाजूला केली. आणि आम्हाला हे कळत नाही की आमच्याकडे आम्ही एखादं नाव शहराचं बदलायचं म्हटलं तर आमच्या मनात का वाईट वाटतं अनेकांना. त्यांनी विचार केला पाहिजे याच्या पाठीमागची भूमिका काय आहे, काय आदर्श हो. ज्या बाबराने 1526 पासून ते पुढे राज्यकारभार केला, या बाबराचा त्याच्यानंतर हुमायून आणि अकबर आणि याचा काय आदर्श आहे. औरंगजेबाचं उदाहरण घेऊन म्हणजे लक्षात येईल. औरंगजेबाने आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये 7 वर्ष बाप होता जिवंत. त्याला भेट काय दिली, तर जो खरा राज्याचा वारस आहे त्या दाराशिकोचं मस्तक म्हणजे त्याचं शिरच्छेद करून एका तबकामध्ये उत्कृष्ट रीतीने घालून त्याच्यावर कपडा अंथरून बापाला भेट दिलं. अजून काय केलं सांगू, पुष्कळ केलंय पण अजून एक सांगतो. बाप म्हणतो त्याच्यावर, बापाला मर्यादित पाणी प्यायला द्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही. शहाजहान म्हणतो
मी मुसलमान झालो आणि तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला, हे माझं पाप आहे. किती जन्माचं माहीत नाही, जन्म सुद्धा आठवला बरं का, त्याला पुनर्जन्म असतोय, नसतो इस्लामात, पण त्याला आठवला. मी जर हिंदू असतो तर जन्मतानी मुलाने मला पाणीच दिलं असतं, पण मृत्यूनंतर सुद्धा पाणी पाजलं असतं. आणि मग तुझ्यासारख्या करट्याला जन्म दिला, याबद्दल मला वेदना होतात, असं त्याचा बाप स्वतः म्हणतो. त्यांनी जर ही मंदिरं तोडली असतील आणि त्याची नावं जर शहराला असतील तर ती ठेवायची का? एक तर ते परके आहेत, परकीयाचे नावं निशाण मिटले पाहिजे, त्याच्यासाठी नावं गेली पाहिजेत. आणि दुसरं, मानवतेला कलंक असलेली ही माणसं आहेत, म्हणून त्यांचं नाव कुठल्याही ठिकाणी असता कामा नये. मला सांगा, आम्ही आजपर्यंत अजूनही काही जण रेल्वेतून प्रवास करताना लक्षात येते, काही जण औरंगाबाद औरंगाबाद म्हणतात. मी हळूच सांगत असतो, औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजी महाराज. का बरं? औरंगजेबाचा आदर्श ठेवायचा आहे का छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा ठेवायचा? सांगा आम्हाला. धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत का बापाला जेलमध्ये टाकून स्वतः सत्ता घेणारा आमचा आदर्श आहे? मग तो जर आदर्श नसेल तर राष्ट्र उभं कसं राहील? राष्ट्र उभं करण्यासाठी जशी एक मंदिराची इमारत पाहिजे, त्याचप्रमाणे त्या मंदिराची प्रतिष्ठापना केली आहे, त्याचा आदर्श समाजासमोर ठेवायचा, त्याला राष्ट्र मंदिर म्हणायचं. 2-3 गोष्टी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करतो. पहिली गोष्ट, आत्ता सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाने बापाला जेलमध्ये टाकलं वगैरे, हा आदर्श का वडिलांच्या आज्ञेसाठी 14 वर्ष वनवास पत्करणारा आदर्श. राष्ट्र प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवल्यामुळे उभं राहणार आहे का औरंगजेबाचा आदर्श ठेवल्यामुळे उभं राहणार आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं मंदिर आणि राष्ट्र मंदिर त्यांच्या विचाराच्या आधारावरच झालं पाहिजे. भया राष्ट्र मंदिराचा पाया किंवा राष्ट्र मंदिराची सूत्र काय आहेत ही आम्हाला कळली पाहिजे ना. राष्ट्र मंदिराची सूत्र लक्षात ठेवा. पहिलं सूत्र, ज्या वेळेला रावणाने सीतामाईंचं हरण केलं, अशोकवनात ठेवलं, अनेक प्रयोग करून पाहिले, सीतामाईंना वश करण्याची, वश झाल्या नाही. एकाने रावणाला असं म्हटलं, अरे एवढा अट्टहास कशाला करतो, तुला सीता एक वेळा पाहिजे म्हणतोस ना, रामाचा वेश घेऊन जा ना. रामचंद्रांचा 1 क्रमांकाचा शत्रू, ज्यांनी रामचंद्रांची पत्नी पळवली होती, त्याचं उत्तर लक्षात घ्या. तो म्हणतो, मी ज्यावेळा रामाचा वेश घातला त्यावेळा सीता आई वाटायला लागली, जाऊ कसा? हा आदर्श. केवळ वेश धारण केला तरी सुद्धा त्यावेळा पुरते विकार निघून गेले. अशा प्रकारचा आदर्श समाजावर पाहिजे का नाही? या आदर्शाच्या आधारावर राष्ट्र उभं राहील, म्हणून राष्ट्र मंदिर. दुसरा आदर्श, लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना असं म्हटलं, तिकडे भरताच्या मनात गादी घेण्याचा विचार आला असेल तर आपण अयोध्येला जाऊन कशाला जायचं? ही स्वतःच्या बळावर जिंकलेली लंका आहे, आपण याच ठिकाणी राहू. प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. अपि स्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे मला त्या सोन्याच्या लंकेची भुरळ काय घालतोस? प्रत्यक्ष इंद्राने सांगितलं, मी तुला स्वर्गाचं राज्य देतो. तर त्याला सांगेन, ज्या मातृभूमीत मी जन्माला आलो ती माझी मातृभूमी, आणि ज्या आईने मला जन्म दिला ती माझी आई मला स्वर्गापेक्षा प्रिय आहे. हा आदर्श आणायचा की आणायचा? हा आदर्श म्हणजे राष्ट्र. राष्ट्र मंदिराच्या आदर्शामध्ये काय काय पाहिजे हे लक्षात घ्या, म्हणून ही चरित्र आहे. दुसरा आदर्श लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांचा आणि त्यांच्या बंधूंचा. त्या लक्ष्मणाला ज्यावेळा ते अलंकार दाखवले त्यावेळा लक्ष्मण असं म्हणतो, नाहम जानामि केयुरे. आणि मग सगळ्यात शेवटी तो म्हणतो, पायाचं वंदन करताना नुपुरे मी फक्त पाहिली. म्हणजे सर्व स्त्रिया स्वतःची एक पत्नी सोडली तर मातृभावाने पाहणारा समाजामध्ये उत्पन्न करायचा की नाही उत्पन्न करायचा?
प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे आदर्श या पद्धतीने आम्ही समाजासमोर सांगितले पाहिजेत की केवळ भौतिक मंदिर बांधून आम्ही थांबणार नाही, तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या आधारावर कसं राष्ट्र उभं करता येईल याचा विचार करण्यासाठी हे राष्ट्र मंदिर आम्ही म्हणतो आहोत, हे लक्षात घ्यायचं. आणखी नाही, कारण मी तीन जणांची उदाहरणं दिली, एकाचं सांगितलं दुसऱ्यात सांगितलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचं पाहूया. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे, पण मी एका गोष्टीचा उल्लेख करणार. ती गोष्ट अशी आहे की सत्राजित नावाचा सरदार आहे. याला भगवान श्रीकृष्ण एकदा म्हणाले, ते गळ्यात मणी घातला होता सिमंतक नावाचा. तर म्हणाले, अरे एवढी मौल्यवान वस्तू दररोज भारावर सोनं देणारी कोणा एका व्यक्तीच्या मालकीची असण्याच्या ऐवजी राष्ट्राची संपत्ती असावी. ही संपत्ती तू द्वारकेच्या खजिन्यामध्ये देऊन टाक. तो म्हणाला, नाही देणार. प्रश्न मिटला. भगवान श्रीकृष्ण त्याला काही म्हणाले नाही. 4-6 दिवसांनी त्याचा भाऊ हा मणी घालून गेला. तिकडे त्याचं काय व्हायचं ते झालं. 3 दिवस झाले तो आला नाही की 4थ्या दिवशी भर दरबारात भगवान श्रीकृष्ण उपस्थित असताना तो म्हणाला की श्रीकृष्णाने मला मणी मागितला होता, ज्या अर्थी माझा भाऊ आला नाही त्या अर्थीने श्रीकृष्णाने त्याला मारलं असावं. आजचा नेता असताना तू असा आरोप करतो जा जेलमध्ये. भगवान श्रीकृष्णाने त्याला जेलमध्ये टाकलं का? सामर्थ्य नव्हतं का भगवान श्रीकृष्णाचं? पण भगवान श्रीकृष्ण बलरामाला घेऊन एकटे गेले नाहीत. बलरामाला घेऊन गेले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंतर काय झालं, ते जांबवानाच्या गुहेमध्ये गेले. 21 दिवस काय युद्ध, 28 दिवस युद्ध झालं. तो मणी घेतला. आता लक्षात घ्या, सर्वसमावेश आमची संस्कृती. जांबवान हा वनवासी आहे, अस्वल आहे. अस्वलाप्रमाणे त्याचं शरीर. त्याची मुलगी जी आहे जांबवती, तो म्हणाला मी आता पराभूत झालो. आता इथं रामायणाशी जोडलेली गोष्ट बरं का, सहज आलं म्हणून सांगतो. जिंकली लंका वगैरे. त्यानंतर जांबवान प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. तेव्हा असा अबूक ठोकून म्हणाले, भगवंत तुमच्यावर एकदा कुस्ती करावी असं वाटतं. प्रभू रामचंद्र म्हणाले, या जन्मामध्ये अशा लीला नाहीत म्हणाले, पुढच्या जन्मात पाहू. अशा प्रकारच्या लीला करायला स्वतंत्र अवतार होणार त्यावेळेला पाहू म्हणाले. आणि म्हणून त्या जांबवानाला या ठिकाणी भगवंताने त्याचा पराभव केला. त्याच्या मुलीचा स्वीकार केला आणि मणी आंदन म्हणून आणला. भर दरबारामध्ये हा मणी भगवान श्रीकृष्णाने त्या सत्राजिताच्या हातात दिला आणि सांगितलं, मी चोरला नव्हता, तुझ्या भावाला मी मारलं नाही, ते पुराव्यानिशी सिद्ध केलंय. कोणी मारलंय काय नाही तर आता माझाचा विषय नाही, त्याच्या खोलात जाणार नाही. हा म्हणे तू घे. धरधरून घाम फुटला त्याला की आपण एका थोर व्यक्तीवर आळ केला आणि आळ घेतल्यामुळे आणि त्यांनी सिद्ध करून टाकलं मी हे केलेलं नाही. सत्राजित म्हणतो, मी जर हा मणी माझ्याजवळ ठेवला तर माझी खैर नाही, मला कोणी जिवंत ठेवणार नाही. त्यामुळं हा मणी आता मी तुम्हाला देतो. ते म्हणजे मी एवढ्या मण्याने एवढं केलं. म्हणाले, चतुर्दशीच्या चंद्र पाहायला वगैरे त्याच्या कृष्ण पुष्कळ गोष्टी जोडल्या, त्याच्या फळा जात नाही. आणि हा मणी मला आता नको, तू घे. पण लोक मला जिवंत ठेवणार नाहीत, याच्यासाठी काहीतरी करा. माझ्या मुलीचा स्वीकार करा. तिचं नाव सत्यभामा. त्या सत्यभामेचा स्वीकार भगवंताने केला. सांगायचं तात्पर्य काय आहे की राजकारणामध्ये सुद्धा माझ्यावर जर आरोप झाला तर आरोप करणारा संपवा. ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती म्हणते आरोप जर खोटा असेल तर खोटा कसं आहे सिद्ध करून सांगा, त्यानंतर तुम्ही उजळून निघा. सांगायचं तात्पर्य हे राष्ट्रामध्ये आदर्श उभे करण्यासाठी ही जीवन आहेत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. या पद्धतीने राम मंदिर, आता प्रभू रामचंद्रांच्या एका पैलूवर बोलता येईल की हे राष्ट्रामध्ये आदर्श कसे उभे करायचे. फक्त त्यांना विचारतो किती वेळ येते. झाला, ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य की या प्रकारचा आदर्श उभा राहायला पाहिजे. आता शेवटचा 1 मिनिटात मुद्दा सांगून मी थांबतो.
आमच्या घरात आम्ही आमच्या आराध्य देवतेची उपासना करतो, कुलदेवतेची उपासना करतो. प्रत्येकाची कुलदेवता आहे, त्याची उपासना सगळ्यांनी जरूर करावी. मी यांना नंतर सुचवीन. हनुमंताच्या बरोबरीत आणखीन एक फोटो लागला पाहिजे. आमच्या सर्वांची एक सांघिक उपासना आहे, तिचं नाव आहे भारत माता. आणि म्हणून भारत मातेची उपासना करायची असली तर काय भाव पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये, तो सांगून मी थांबणार आहे. भारत म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे, तर तो ज्वलंत राष्ट्रपुरुष आहे. काश्मीर याचे मस्तक, गौरी शंकर याची शिखा, पंजाब बंगाल हे पृष्ठखांदी आणि दिल्ली हे हृदय आहे. विंध्यांचल ही कंबर, नर्मदा नदी हा कंबरपट्टा, पूर्व पश्चिम घाट याच्या जागा आणि कन्याकुमारी हे चरण आहे. या चरणाचे प्रक्षालन महासागर करीत असतो. मलय पर्वतावरी समयास वारा घालीत असतो. वसंत ऋतू याचा शृंगार आहे. ही भूमी ऋषीमुनींची आहे, आमची सगळ्यांची आहे. जगू तर या भूमीसाठी, मरू तर या भूमीसाठी. आणि आमच्या मृत्यूनंतर आमच्या राखेला जर कोणी कान देऊन ऐकलेस तर भारत माता की जय, भारत माता की जय एवढे शब्द ऐकून एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. नित्याप्रमाणे आम्ही आज मान्यवरांचा परिचय न देण्याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो. ज्यांचं बोलणं त्यांचा परिचय असतो, त्यांचा वेगळा परिचय करून द्यायची गरज नसते. शिक्षक म्हणून कार्यरत असताना आज तुम्ही पाहिलं माईकची गरजच नव्हती आम्हाला. शाळेत शिकवताना शेवटच्या मुलापर्यंत आपला शब्द कसा पोहोचेल या बाबतीत जो जागरूक असतो तो असतो शिक्षक. विद्यार्थ्याला ज्ञान, कौशल्य, सद्गुण आणि जीवन मूल्य प्रदान करून त्याला अज्ञानाच्या अंधकारापासून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य जे करतात त्याला शिक्षक किंवा गुरु म्हणतात. असे सर्व परवणीला परिचित असणारे गुरुजी म्हणजे भास्करराव ब्रह्मणा. सरांचं बालपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत गेलेलं आहे. सरांनी संघप्रचारक म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये ते आत्ताचं अहिल्यानगर जवळजवळ 77 ते 81 या काळामध्ये ते संघप्रचारक म्हणून कार्यरत होते. आंध्र प्रदेशातील म्हैसाला काही दिवस शिक्षक होते, काही दिवस आमच्या नांदेडला भारत विद्यालयाला शिक्षक होते. त्यानंतर मराठवाडा माध्यमिक शाळा परभणी येथील तिथे त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे परभणी जिल्ह्याचे सहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. विद्या प्रतिष्ठान परभणीचे ते जिल्हा प्रमुख आहेत. भारतीय इतिहास संकलन समिती देवगिरी प्रांत यासाठी ते संघटक सचिव म्हणून काम त्यांनी 1998 ते 2020 पर्यंत त्यांनी ते काम पाहिलेलं आहे. इतिहास संकलन समितीनं त्यांना बाबासाहेब आपटेंच्या नावानं पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सुभद्रा सेवाभावी संस्था सेलू श्री विठ्ठलराव बोकण यांच्यातर्फे संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांना सन 2019 मध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान मराठवाडा विभागातर्फे देण्यात येणारा श्री समर्थ पुरस्कार त्यांना 2010 साली प्राप्त झालेला आहे. सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणीबाणीत त्यांनी जे भोगलं ते त्यांनी शब्दरूप केलं, त्याला शब्दरूप दिलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आणीबाणीचे ते दिवस. त्यांचे पॉडकास्ट सुद्धा आहेत यूट्यूब चॅनलवर. आजच्या पिढीला आणीबाणी काय होती आणि आपल्या लोकांनी काय भोगलंय याची माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे. ही पिढी आहे ज्या पिढीनं हे सगळं भोगलंय, म्हणून आज आपण हा सुखाचा दिवस पाहतोय. आणि हे जर आपल्याला जेव्हा जेव्हा माणूस स्वतःचा इतिहास विसरतो तेव्हा तेव्हा तो पारतंत्र्याच्या गर्तेमध्ये ढकलला जातो. त्याच्यामुळे असा हा इतिहास दाबण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. तो इतिहास पुढच्या पिढीला माहीत झालाच पाहिजे या हेतूनं सरांनी हे पुस्तक रचलेलं आहे. आणि हे पुस्तक सर्वांनी वाचावं असं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर आज सरांनी
त्यांच्या व्याख्यानामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या, मुळात हनुमान चालिसा आमचा उद्देशच तो आहे, संगे शक्ती युगे युगे. मारुतीरायानं तेच सांगितलं की एकत्र या, मग तुम्ही कुणीही असा, मग वानर असा, रीस असा, अस्वल असा, तुम्ही एकत्र आल्यानंतर तुम्ही बलाढ्य अशा राक्षसांवर सुद्धा विजय प्राप्त करू शकता. आणि त्याच हेतूनं एक स्फुल्लिंग चेतविण्यासाठी म्हणून ह्या हनुमान चालिसा पठनाच्या उपक्रमाचा आरंभ झालेला आहे. आणि आपल्यासारखा कारसेवक इथं आल्यानंतर आम्हाला अयोध्या तो झाकी है, मथुरा काशी बाकी आहे या गोष्टीला, ही जी पुढची पिढी आपण हनुमान चालिसाच्या माध्यमातून तयार करतोय, ती पिढी नक्कीच या गोष्टी साध्य करून दाखवेल आणि तो सोन्याचा दिवस लवकरच आपल्याला पाहायला मिळेल, अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. यानंतर आज मंचावर हे मान्यवर उपस्थित आहेत, आवर्जून उल्लेख करावा असं प्राध्यापक डॉक्टर विजय दाभाडे सर आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट पवन निकम सर आहेत, तुषार दादा मराठे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर शंखनादानं स्फुल्लिंग चेतविणारे श्री निलेश कुलकर्णी सुद्धा इथं उपस्थित आहेत. निलेश कुलकर्णींचंही कार्य खूप सुंदर आहे. परभणीमध्ये त्यांना सगळेजण का ओळखतात ही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. एक हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या सर्वांचं आराध्य असणारे शिवप्रभू तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी यांचा इतिहास, यांचं जीवनचरित्र प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचं कार्य ही व्यक्ती करते. सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे, त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. निलेशदादांचा हाही उपक्रम खूप सुंदर आहे, सर्वांनी त्याही उपक्रमात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. यानंतर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आजचे आरतीचे यजमान असलेले श्री अरुण शिवदासराव मराठे साहेब यांना मी विनंती करतो की मारुतीरायाची आरती त्यांनी करावी. त्यापूर्वी आपल्या इथे एक पद्धत आहे काका, ही जी छोटी छोटी मुलं येतात त्यांना आम्ही एक छोटंसं बक्षीस देतो, जेणेकरून ही मुलं पुन्हा पुन्हा यावीत. आणि आमचा एक अनुभव आहे की मुलं पुढच्या वेळेस दुसरा एक मुलगा तयार करून घेऊन येतात आणि माशानं वाढता वाढता वाढे ते जेच आहे मारुतीरायाचं वर्णन, तशी हे आमची सेना वाढत आहे आणि त्या सर्वांचं कौतुक आपण करावं. मी आपल्याला विनंती करतो की मी मुलांना मंचावर बोलवेल. सर्वप्रथम आज ज्याने पहिल्यांदा पाठ म्हणला आहे, अद्वैत आहे का रे? गेला? तर ठीक आहे, मुलं क्रमाक्रमाने येतील, आपण त्यांना बक्षीस द्यावं ही विनंती. त्याचबरोबर डॉक्टर विजय दाभाडे सरांनी ब्रह्मांड नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक सुद्धा आपण विद्यार्थ्यांना भेट म्हणून देणार आहोत. चला, सर्वप्रथम ओजस चंद्रशेखरराव ताटे, विराट चंद्रशेखरराव ताटे, त्यानंतर चिरंजीव श्लोक गजानन हिसवणकर, शौनक गजानन हिसवणकर, त्यानंतर ओंकार आणि चिन्मय विकासराव रत्नपारखे, कुमारी कौशिकी औंडेकर, कुमारी श्रीषा अजयराव देशमुख, कुमारी नारायणी वैद्य.
मान्यवरांचे आभार. मारुतीरायाची आरती होणार आहे. तर यांनी लिहिलेलं आणीबाणीचे ते दिवस ह्या पुस्तकाचं त्यांना मान्यवरांना ते पुस्तक वाचनासाठी प्रदान करायचं आहे. मी सर्वप्रथम मराठे काकांना विनंती करतो की त्यांनी ते पुस्तक गुरुजींकडून घ्यावं. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर विजयरावजी दाभाडे, श्री भवन्तु. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपाजयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित बरा तुझगवरी कुमरा. चंदनाची लोटी कुमकुम केशवरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजुडतून पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव सत्राणे उड्डाणे ओंकार वदनी. करिडळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. गडाळले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी. सुरवर निशाचर नर त्या झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे प्रसादेन विकृतांता. जय देव दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द. थरथरला धनिधर माणिला खेद. कडाडले पर्वत उड्डाण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे प्रसादेन विकृतांता. जय देव कर्पूर गौरम करुणावतारं. शेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. सुमने तव पदकमळे प्रणाम करूया. आत्मसुखाची हीच पाऊले हृदयी धरूया हो. मानून घ्यावी सेवा आमची अल्पच ही सारी. सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला ठाई. भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया. त्रिभुवनी नाही तुझ बिन आम्हा कुणी राखाया. बेल फुले ही हाती घेऊन मंजुळ तुळशीची. जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबांची.
बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया वाहू सुमने तव पद कमळे प्रणाम करूया हो आत्मसुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय।